नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ, विचार युवकांची. सध्या आज विरार पूर्वचे तमाम आजी माजी नगरसेवक कार्यकर्त्यांची बैठक विरार पश्चिम ओल्ड विवा कॉलेज या ठिकाणी आयोजित करण्यात आली. त्या बैठकीत स्वतः बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सर्वे लोकनेते हितेंद्र ठाकूर त्यांची उपस्थिती होती. तसंच नालासोपारा विधानसभाचे पूर्व आमदार क्षितिज ठाकूर तसेच पूर्व खासदार बळीराम जाधव ह्याही सुद्धा त्या व्यासपीठावरती विराजमान होते. पण बघण्याचं तात्पर्य होतं का कार्यकर्त्यांमध्ये आत्ताही तसंच प्रकारचा जोश आहे. कारण की हितेंद्र ठाकूर जेव्हा बोलतात तेव्हा लोकांमध्ये एक उत्सुकता आणि ऊर्जा निर्माण होते. तसंच प्रकारचं दृश्य आज बैठकीत दिसून आला आणि थेट हितेंद्र ठाकूरनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे का कशा प्रकारे परत एकदा आपल्याला वसई विरार महानगरपालिकासाठी लढण्यासाठी तयारी करायची. कारण की विधानसभामध्ये जशा प्रकारचं दृश्य परिणाम भेटलेला आहे, हार तर झालेलीच आहे, पण आपल्याला निराश न होता परत एकदा चांगलं मनाने कामाला लागायचंय आणि लोकांचा जेवढे पण काम पेंडिंग आहे ते आपल्याला पूर्ण करायची जबाबदारी घ्यायची. पहा, आमच्याशी बोलत असताना बहुजन विकास आघाडी संघटक सचिव आजू पाटील नेमका काय म्हणाले. बघा, ही एक नेहमीचीच प्रोसेस आहे की कार्यकर्त्यांचे मेळावे बहुजन विकास आघाडीचे रेग्युलर होत असतात आणि त्याप्रमाणे वसई झाली, वाली विभाग झाला, नालासोपारा विभाग झाला, तसं विरार विभागाचं अर्नाळ्यापासून चांदीपर्यंत असे वेगवेगळे मेळावे झाले. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आलेले आहेत. येथे महापालिका निवडणुकीमध्ये काय काय करायला पाहिजे हे कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आल्याने आणि त्यांनी जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत. आज तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याने एका यादीवर 100 ते 200 मताचा फरक कसा करता येईल याचा त्यांनी संकल्पना सांगितली, निर्धार केलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की साधारण 5-25 मतं हाच फेरफार झालेला आहे मागील निवडणुकीमध्ये आणि येथे निवडणूक एकदम सोपी आहे हे कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांना आत्मविश्वास आहे आणि जे मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदार जे नोंदवले गेलेले आहेत आणि त्यांनी यावेळी मतदान केलेलं आहे. लोकसभेला नालासोपारा मतदारसंघातनं 1,90,000 मतं डिलीट मारलेली. तसंच या विधानसभेला मोठ्या प्रमाणामध्ये मतं ही खोटी नोंदवली गेलेली होती. तर ते शोधण्याचं काम कार्यकर्त्यांनी चालू केलेलं आहे. मतदारांवर ते काम सुरू झालेलं आहे आणि जी बोगस नावं किंवा फेरफार केलेली नावं आहेत तिकडून तिकडे टाकलेली त्याच्यावर कार्यकर्त्यांनी कामं केलेली सुरू केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जी विकास कामं केलेली आहेत आमदारांनी तसेच नगरसेवकांनी केलेली आहेत, कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागामध्ये केलेली आहेत. याची संख्या मोठी आहे आणि लोकांपर्यंत ती पोचली गेलेली नाही, तर ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आज देखील निवडणुकीनंतर लोकनेते हितेंद्र ठाकूर किंवा क्षितिज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील आणि सगळे नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी आज देखील निवडणुकीनंतर जोमाने काम चालू केलेलं आहे. एकही दिवस खंड न पडता मोठ्या प्रमाणामध्ये कामं करणं, लोकांना भेटणं, लोकांची समस्या सोडवणं हे मोठ्या प्रमाणामध्ये चालू केलेलं आहे. आणि आज निर्धार केलेला आहे तर 100% महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडी आणि सहयोगी यांचे उमेदवार 100% निवडून येतील हा निर्धार आहे. आपण संबोधन करताना हे पण सांगितलं की 50 नगरची गोष्ट त्यांनी काढली आणि सांगितलं 5 नगरसेवक. कसं आहे की बघा, ज्यांच्याकडे उमेदवार नाहीत, त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, ते शेवटी दारोदार फिरणारच. तू माझ्यात ये, तू माझ्यात ये, तू माझ्यात ये, हे फिरणारच आणि त्यांचं काम आहे. पण ते 5 जणांची नावं देऊ शकत नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते फक्त वल्गना केल्या जातात, भ्रम निर्माण करण्यासाठी या मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी केल्या जातात. प्रत्यक्षात तसं काही नाही. तुम्ही आजची उपस्थिती बघितली असेल, वसईची बघितली असेल, सोपाराची बघितली असेल, अर्नाळ्यापासून विरार पश्चिमेची पूर्वेची उपस्थिती बघितली असेल. तुम्ही बघितलं असेल का कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि संचारलेला आहे आणि येत्या महापालिकेमध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. कार्यकर्त्यांमध्ये पण असं झालेलं वादविवाद होतात त्यांनी आपण सांगितलं हे दूर करून प्रत्येक बघा जो काम करतो त्याच्या चुका होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जिकडे कार्यकर्ते आहेत तिकडे वेगवेगळी मतं असू शकतात आणि मतमतांतरं असू शकतात आणि ही मतमतांतरं असली तरी
एकत्र येऊन काम करणं हे बहुजन विकास आघाडीचा एक तुम्ही बघितला खासियत आहे आणि तसंच मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत. कशा प्रकारे स्वतः बहुजन विकास आघाडी संघटक सचिव अजीव पाटीलनी सांगितलेलं आहे की जे विधानसभेमध्ये झालाय त्याला आम्ही विसरणार आहे, कारण की स्वतः हितेंद्र ठाकूरनी सांगितलेलं आहे आणि परत एकदा आम्ही दुपट्टीने लोकांचे कामं करण्यासाठी उत्सुकता दाखवणार आहे. तशाच प्रकारचं दृश्य कार्यकर्ता आणि माजी नगरसेवक मध्ये पण असणार आहे. पण आता बघण्यासारखं असणार आहे की लोकांनी जशा प्रकारे गेले 35 वर्षाचं साम्राज्य एकतर्फा पाठ फिरवलेली आहे आणि त्यांनी विरोधी पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडीला सोडून भारतीय जनता पार्टीचा दामन थांबलेला आहे, तर कशा प्रकारचं त्यांना परत एकदा बॅक टू पविलियन आपण बोललं गेलं तर त्यांच्याकडे डावण्यासाठी काम करणार आणि कार्यकर्ता आणि आजी माजी नगरसेवक जेणेकरून त्यांचा पण कारकिर्दी किती छान असणार आहे त्या वॉर्डमध्ये ते सुद्धा बघण्यासारखं असेल. पण सध्याची परिस्थिती अशी आहे का कार्यकर्त्याला स्वतः हितेंद्र ठाकूरनी आवाहन केलेलं आहे का तुमच्यामधलाच एक उमेदवार मी निवडणार आहे आणि तोच नगरपालिकामध्ये विजय होणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी चांगल्या मनाने काम करा आणि एकांमध्ये जे आपसी वादविवाद आहे त्याला साईडला विसरून आता कामाला लागा. आता बघण्यासारखं असेल का बहुजन विकास आघाडी कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने लोकांमध्ये जाणार आणि पेंडिंग काम तशा प्रकारे पूर्ण करणार आणि येणारी वसई विरार महानगरपालिकामध्ये आपले उमेदवार उभे करून आणि त्यांना निवडून आणणार. आतापर्यंत एवढंच. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या थिंकिंग ऑफ यूथ न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू. नमस्कार.